कसे आहे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर ब्लॉग काय आपला शेतातला नाही, काही नाही, तर ब्लॉग आहे आज घरचाच. तर बघा 5-6 दिवस झाले, तसं म्हणजे जवळजवळ 7-8 दिवस झाले असं, कारण की व्हिडिओ नाही पडला, काही नाही. तर आपलं बघा काय काम चालू होतं. तर बघा व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळाला, त्याचं कारण म्हणजे तर आपल्याला आहे ना आपलं गच्चीवरलं काम चालू होतं. तर गच्ची ही ना आपलं स्लॅब आहे ना, थोडासा कुडमुडं पाणी साचलं का म्हणजे कडेला असं तुंबायचं पाणी. तर म्हणजे त्याची ना असं हे नाही निघलं, काय म्हणते त्याला, ते उतार नाही निघला, थोडासा काही ठिकाणी थोडं खड्डं राहिलं असं थोडं. तर त्याचं काम चालू होतं आपल्या गच्चीवर. म्हणजे आम्ही ना त्याला हे करेल नव्हतं, घोटई म्हणते ना, तर ती घोटई नव्हती केलेली. तर तेव्हा आम्हाला वाटलं राहीन ते, पण आहे ना आपल्या खाली प्लॅस्टरमध्ये पाणी जिरायला लागलं आणि ते उलायला लागलं होतं. मग त्याच्यामुळे ना तर त्याला आपण केमिकल लावले, ते लोकांनी म्हणजे बाहेरच दिलेलं होतं. केमिकल लावलं आणि ते काय मिक्स करून लावतात ते सिमेंटमध्ये, काही ते आहे त्यांचं डब्बे लावले त्यांनी भरपूर काही. तर त्याला आपल्याला काही कळत नाही, जास्त त्याच्या कामात जे ते शिरेल असं त्याला कळतं नाही का. आणि तर आज काय वातावरण झालं आहे पावसाचं झालं आज. तर बघा आज आमच्या आज तिला तिला म्हणलं बोल, तर ती बोला ना बरं का. म्हणजे तिला असं म्हणायचं आहे का आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालं. 22 जून आहे आज बरं का. तर म्हणजे 21 जूनला पण थोडंसं वातावरण म्हणजे शितुडे पडले होते चांगले संध्याकाळच्या टायमाला, सुरुवात झाली होती. सुरुवात झाली. पण आज तर चांगलंच वातावरण झालेलं आहे पावसाचं. बघा वातावरण, आभाळ पण आलेलं आहे हे बघा. तर बरं वाटू राहिलं दर्शी का आभाळ आलं तर. आणि आता तर झालेला आहे दिवाबत्तीचा टाईम. तर दिवाबत्ती करायची आणि स्वयंपाकाला लागायचं. तर स्वयंपाकाला लागायला थोडा वेळ होता. तर म्हटलं मग चला तुमच्यासोबत गप्पा मारून येऊ. आणि गच्चीवरलं काम पण केलेलं आहे. तर गच्चीवर पण येणं नाही झालं, कारण की उन्हाचं ते चमकत होतं, त्याला सफेद कलर आहे ना. तर असं डोळे तर नुसते झाकतच होते, डोळे उघडेच कामच नव्हतं, नुसते चमचम चमचम करायचं. तर म्हटलं मग त्याला तिसरा पार जो का बघायला यायचं होतं आम्हाला बरं का, 2 दिवसापासून. पण त्यांचं काम चालू होतं लोकांचं, आम्ही काय आलो नाही वर. त्यांना चहा पाणी जेवणं खावणं त्यांचं चालू होतं. केमिकल ना आपलं एक काय झालं, स्लॅब गार राहतो. एक म्हणजे केमिकलचं एक वैशिष्ट्य असं आहे. तर स्लॅब गार राहतो, थंड राहतो उन्हाळ्याचा. आणि तरी हे काम आहे ना पाऊस नसल्यामुळे हे करण्यात आलं बरं का. नाही पाऊस असतं तर लवकर मनोर नसतं घेतलं बरं का. पण पाऊस नाही म्हणून मग हे कामं पण झाले. पण पाऊस लेट झाला, आपल्याला पाऊस यायला पाहिजे होता, पण पाऊस झाला आहे लेट. गेल्या वर्षी तर 18 मेच्या अगोदर पाऊस होता आणि यंदा उशीर झाला. तर आता बघा 7 जूनलाच आपला कारखाना बंद होत राहतो नाही का. यावेळेस एक लवकर बंद झाला आणि पावसाच्या यानं पण मग नुसतं थोडंसं वातावरण आलं, कारखाना बंद करून एक गेला. दिवस झाला पाऊस बंद झाला. आणि तेव्हापासून सगळं काम म्हणजे शेतातल्या कामाला सुरुवात झाली बरं का. ते कारखाना बंद केला आणि शेतातल्या कामाला सुरुवात केली. आणि आता तर बघा आम्ही गच्चीवर आलो आहे. तर बघा गच्चीचं काम बघा किती पांढरं शुभ्र झालेलं आहे. आणि तुम्हाला तर माहिती डाळिंबाच्या बागेतल्या काट्या काढायचं चालू होतं. तर त्या काट्या पण झाल्या काढून, आणि थोडंसं राहिलेलं आहे 1.5 एका सरीचं छाटायचं. तर छाटल्याच्या नंतर काढू. आणि तर बघा आज काय काम केलं आपण. आज एका सरपण आज तर आम्ही ना वड्यातून सरपण आणलं गाडी भरून पानकळ्याचं. पानकळ्यात लागतच ना, कारण की पाऊस जर चालू असले तर बाहेर कुठं जाता येत नाही, काही नाही. आणि तर मग म्हणून म्हटलं मग चला तशी सरपणं घेऊन येऊ. आणि ते आता आडतिळं घरातले कामं राहते, दळले आम्ही बरं का. तर आता असे छोटे मोठे कामं करावंच लागते, चालूच राहते. चला ते आता आज आपल्याला स्वयंपाक करायचा. स्वयंपाक बनवायचा. आज काय आपल्याला आज भेंडी बनवायची. भेंडी आणि मेथीची भाजी. भेंडी कोरडी कोरडी भेंडी आणि रशीची मेथीची भाजी. कारण की ज्याला कोरडं आवडतं त्याला, आणि ज्याला आता इतके दिवस तर धोंड्याचा महिना होता, रस खाऊ पुरणपोळ्या पुरणपोळ्या खाऊ कंट्रोल आता बरं का. आणि तेलकट भजे पण, आणि सगळ्यांची वजनं पण वाढली असती बरं का आता या महिन्यात नाही का. पण मज्जा आली बरं का धोंड्याचा महिना आला तर. म्हणजे या महिन्याला म्हणजे 13व्या दुष्काळात 13वा महिना येत राहतो येऊ. आणि यंदा खरंच दुष्काळ आला बरं का. दुष्काळात 13वा महिना म्हणजे पाऊसच आला नाही. पाऊस नाही आला, पाऊस यायला पाहिजे होता. उशीर झाला पावसाला.
पाऊस लेट झाला ना त्याच्यामुळं सगळे कामं ठप्प आहे आता. तर असे कामं येणार आहे सगळे संगत. तर आपल्याला अजून भरपूर कामं आहे रानामध्ये पण. पण मग आता कसं चालूच पाऊस राहतं. पडला म्हणजे अद्रक लावायला पहिलं. पाऊस पडला म्हणजे आलं लावायचं. अद्रकीचं म्हणजे सगळं आवरून ठेवले, खत बीज सगळं, फक्त बेड पाडायचे राहिले आणि अद्रक आणि पैपत्ते जोडायचे. कारण की टाईमवर सगळं काम व्यवस्थित होतं. तसं आता घाई केली का ठिबकच्या नळ्या उडात्या, मग ते कसं हे नाही होत, वाऱ्या वावदाने उडात्या ना, म्हणून मग थोडंसं माणसं म्हणे थोडं थांबून घेऊ. आणि तर बघा आज वातावरण कसं आहे गं? वातावरण इतकं मस्त आहे ना आज. आज थोडं पाऊसच झालं ना त्याच्यामुळं थोडंसं पण मग वातावरण डायरेक्ट त्यांना हेच करून टाकलं. मस्त वातावरण झालं. पण खरंच पाऊसच्याशिवाय शेतकऱ्याचं काही खरं नाही बरं का, काहीच खरं नाही. असं चिंता झाल्यावर वाटत होती पाऊस येतो का नाही येतो का नाही, पण थोडासा कुठं तरी पडल्याचा आपल्याला कानावर पडू राहिलं. आणि आभाळ पण आलं ना, नाही का, आपल्याला प्रूफ म्हणून एक आभाळ सुद्धा आलेलं आहे. राजस्थानला झालं ना? हा, राजस्थानला भरपूर 2-3 दिवसापासून झालं. हा, राजस्थानला पण झाला. तर राजस्थानचं एक कारण म्हणजे तुम्हाला सांगा आता, काहीतरी सांगा. राजस्थानला शंभूचे पप्पा गेलेले. शंभूचे पप्पा गेलेले ना, तर कारण की तिथं बी काहीच काम चालू आहे. तिथं बी कोरपडीचं काम चालू आहे ना. तिथं पण आपली कॉर्पोरेट डेव्हलप केलेली बरं का राजस्थानला. आता तुम्ही म्हणशान तुम्ही आता खोटं बोलता का कसं काय. आता हे तुम्हाला अजून आम्ही दाखवलं नाही तिथली लागवड ते. तर एखाद्या व्हिडिओ बोलू आम्ही तिथून, आणि मग तुम्हाला कोरपड शेती दाखवू तिथली पण. राजस्थानला पण एकदम छान अशी शेती झाली. म्हणतात राजस्थानला लय वाळवंटे, पण काही शेती पण आहे तिथं बरं का, चांगली. कोरपड झाली, अजून तिथं डाळिंब शेती झाली. हा, तिथं डाळिंब पण डेव्हलप केले बरं का. किती 1000 झाडं बसवले का? 2,500 झाडं बसवली बरं का तिथं पण. तर असं म्हणजे चालू आहे नियोजन आमचं, थोडंसं काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करावं म्हणून. आणि तर बघा, आणि आपली घरची तर आपली तुम्हाला तर माहिती आहे, कोरपड शेती, डाळिंब शेती, आलं, आपलं काही आता ती डेली आपले दररोजचेच आता कायमचेच पिकं झाले ते म्हणायचं. आणि तर आपलं म्हणजे दुसरे पिकं नाही करीत आता आम्ही. कापूस हे सगळं सोडून दिलं आणि आपलं ठोक पिकं धरली. ठोक मक्का ते राहतच म्हणा आपलं ओलं, दुसरं काही नाही. आणि अजून तर बघा आता 2-3 दिवस काय फडफड झाली म्हणजे कायची, पाण्याची ना. काम चालू असल्यामुळे ना पाण्याची फडफड. पाण्याचं नळ विळ सगळ्या बाजूला काढून टाकल्या, टाक्या बाजूला ठेवल्या. सगळं काढून बाजूला ठेवलं. आणि इकडे बघा आज जोडलं ते नाही, आज आता जोडलं, पण आता तरी हीटर नाही आपलं. मीटर आज उद्यापासून पाणी तापावंच लागणार आहे चुलीवर. चुलीवर पाणीच तापावं लागणार. कारण की थोडंसं ताण घेतलं काही नाही होत, पण सगळं काम व्यवस्थित होतं पावसाच्या अगोदर. तर आम्हाला धाक पडला होता तर हे काम कधी होईल, पण झालं. तरी अजून आम्हाला तर बनवायची चुलीला आवरायची खोली चुलीची, कारण की चुलीला पान कळत पण चूल आपल्याला लागतीच ना. तर चुलीसाठी तर बनवायची खोली पण ती पण बनवू. तर मग आता चला दिवाबत्ती करून घेतो, कारण की थोडासा वेळ होता म्हणून तुमच्यासोबत शेअर केल्या आमच्या गोष्टी. तर आमच्या गप्पा जर तुम्हाला आवडल्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा. बघा रामकृष्णारी. चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.